कर्मचारी बांधला आहे तर कारण की आम्ही रात्री 4 ते 4:30 या दरम्यान डम्पिंग यार्डला जातो. तिथे गाडी डम्पिंग करतो आणि गाडी साफसफाई करावी लागते. आणि सायलेन्सर आणि ह्या गाडीच्या गरम नसल्या कारणाने हा आणि ते चिखल असल्या कारणाने त्याचं पाय सरकलं. त्या मार्गाने तो खाली पडला. त्या सायलेन्सरवरती पडला. त्या कारणाने ते जळाले आहे. काय नाव आहे कर्मचाऱ्याचं? काशीनाथ पारदे. काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. हे सुमित एल्कोचा एक कर्मचारी आहे, काशीनाथ पारदे करून. तर तो काल तो तिकडे हेल्पर म्हणून आहे. तर तो गाडीवरनं पडला आणि तो पूर्ण भाजलेला आहे आणि त्याची कंडिशन एकदम क्रिटिकल आहे. डॉक्टरांशी बोलल्यानंतर आम्हाला हे समजलेलं आहे की तो 9% एबाव जळालेला आहे. 9% एबाव हे क्रिटिकलमध्ये मोजलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही त्याला आता पाहून आलेलो आहे, त्याचे डोळे, त्याचं शरीर अतिशय म्हणजे एकदम दुर्दैवी अवस्था म्हणजे न बघण्यासारखं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुमित एल्को कंपनीला आपल्याला तर विचारायचं म्हटलं तर या लोकांनी या सगळ्या गोष्टींची हेल्पर लोकांना किंवा ड्रायव्हर लोकांना प्रॉपर ट्रेनिंग दिलेली आहे का? तर आम्हाला तरी असं वाटत नाही की काही प्रॉपर ट्रेनिंग दिलेली असेल. कारण का ज्या पद्धतीने ही जी घटना झालेली आहे, ही जी गाडी असते ही म्हणजे ट्रेनचं इंजिन जसं असतं धगधगतं तेवढी हीट असते या गाडीमध्ये. तर जेव्हा पोरं याच्यावरती कामं करतात तेव्हा त्या लोकांनी त्याच्यावरती सेफ्टी प्लेट्स किंवा सेफ्टी त्यांचे जे ड्रेसेस असतात हे त्यांनी इक्विपमेंट्स द्यायला पाहिजे, जे सुमित एल्को कंपनीने दिलेले नाहीये. आणि या बाबतीमध्ये दीपेशजी म्हात्रे यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना एक पत्र देखील दिलं होतं काही दिवसांपूर्वी. आणि आता जर या लोकांनी जर या कर्मचाऱ्याची जबाबदारी पूर्णपणे जर नाही घेतली तर आम्ही त्यांना तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत. सुमित कंपनीमध्ये काल रात्री एक दुर्दैवी घटना घडली. एक आमचा कर्मचारी जो आमचा मेंबर आहे आमच्या युनियनचा लोकनेते पुंडलिक शेठ बाळू म्हात्रे या कामगार संघटनेचा जो मेंबर आहे, काल त्याच्यासोबत एक अपघात घडला. सुमित कंपनीला आम्ही वारंवार सांगत आलोय की तुम्ही जे सेफ्टी इक्विपमेंट्स माणसांना देताय ते व्यवस्थित क्वांटिटीमध्ये नाही, अर्ध्या लोकांकडे आहे अर्ध्या लोकांकडे नाही. मागच्या आठवड्यात दीपेश दादांनी स्वतः मीटिंग घेतली, मीटिंग मध्ये क्लिअर त्यांना सांगितलं, तरीही यांच्यावर काय फरक दिसत नाही. आणि हीच परिस्थिती जर का यांची पुढे पण राहील तर यांना आता या भाषेत नाही, आता आंदोलनाच्या भाषेत उत्तर देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.